जालना शहरातील विविध हॉटेल्सवर पुरवठा विभागाच्या धाडी, 17 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। जालना शहरातील अंबड चौफुली ते नूतन वसाहत दरम्यान असलेल्या विविध हॉटेल्सवर जालना तहसीलमधील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत। या धाडीत 17 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। हॉटेल व्यवसायासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरण्याचा नियम आहे, मात्र हॉटेल चालक हा नियम पाळत नाहीत। शहरातील हॉटेल्समध्ये सर्रासपणे घरगुती गॅस सिलेंडर वापरला जातो। या अनुषंगाने पुरवठा तहसीलदारांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या। त्यामुळे पुरवठा विभागाच्या तहसीलदारांनी त्यांच्या पथकासह वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली असता या हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचं आढळून आलं। दरम्यान या धाडीत 17 गॅस सिलेंडर वेगवेगळ्या हॉटेलमधून जप्त करण्यात आले असून ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे। बरेच दिवसांपासून तक्रारी येत होत्या की हॉटेल किंवा तत्सम व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर केला जातो म्हणून। त्यामुळेच आज आमचं पथक तहसील कार्यालयाचं आमचे जे निरीक्षक आहेत, पुरवठा निरीक्षक अधिकारी जाधव साहेब आणि त्यांची टीम यांनी आज कारवाई केली आहे शहरामध्ये। आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी कमर्शियल सिलेंडर वापरायला पाहिजे त्यांनी, परंतु ते घरगुती सिलेंडरचा वापर करत होते, तर ते वापर करत असल्यामुळे ते जप्त करून या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। आणि अशी आजपासून आमची मोहीम स्वरूपात रोज कारवाई करणार आहे। तरी मी आवाहन करते सर्वांना की ज्या ठिकाणी व्यावसायिक दृष्ट्या वापर करत असेल तिथे व्यावसायिक सिलेंडर वापरावं, घरगुती सिलेंडरचा वापर करू नये। आज आपण किती सिलेंडर जप्त केलेले आहेत? 17 सिलेंडर जप्त केलेले आहेत आणि ही कारवाई इथून पुढे चालूच राहील। यांच्यावर कलेक्टर ऑफिसला यांचा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव पाठवणार आहोत आणि हे जप्त करून त्यानंतर ते पुढची कारवाई केली जाईल। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा। नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी।